काय म्हणते सीताराम, आता झाले असतील पेरणी गिरणी चालू? नाही, पेरणी झाले चालू. मला झाले ना चालू. हे वरच्या वावरावाल्यानं माथे घेते आहेत त्यांनी, त्या माथ्यावाल्यानं पेरले. हो ना, येतेच पाणी आता, झालेच ना दिवस त्याचे, येतेच पाणी. वरचे जे वावर आहेत ते चिबडे चाबडे जे गाट्या गिट्याचं हे ते पेरून घ्या लागते. त्यातनी आता बैलावर पेरणं आहे का रे पहिल्यासारखं? ट्रॅक्टर नाही का नाही? त्याच्यानं ते ट्रॅक्टर चालत नाहीत ना, मग चालत नाहीत ना ट्रॅक्टर. तर ते बरोबर आहे लोकांचं, ज्याचे वावर गाट्याचे आहेत चिबडीचे आहेत ते पेरा लागते. मला बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. काय म्हणतं जानकीराम, काय म्हणतं, पेरलं गिरलं का नाही बाबा? काय तो झंग बाबा, बी भरूनच राहिलं जानाचं माय. बी घेऊन या लागेल आता. काही बॅगा हे ते खत गीत हे ते आणा लागेल ना. बापा कवा आणतं मग तू, कवा आणतं? कवा आणा लागेल ना. काय सोपी आहे का? गेलं नाणलं हे ते काय पैशा गिशाचा आहे ते मेळ लावा लागेल ना. हा, ते स्वस्त आहे का बियाणं? खत आणि बॅगा नाही ते स्वस्त आहेत का आता? सस्त्या तर नाही का, सस्त्या नाही का बी भरा नाही ते. तुम्हाला घरचं नाही ठेवता येत ना, घरचं ठेवता येत नाही तुम्हाला. घरचं इथे ठेवायचं, घरचं पेरायचं काय होते, दरवर्षी करावंच लागते का? हो, पण ते 12 महिने सुद्धा राहिलं पाहिजे. ओलीनं हे ते काही खराब गिराब झालं तर काय करता? ठेवून त्यापेक्षा राहू द्या बा, इकत आणता येते बॅगा असं वाटते माणसाले. बरोबर आहे ते म्हणा, बरोबर आहे, बरोबर आहे ते. 12 महिने ठेवणं हे ते घरात निवली नाही, यानं त्यानं निघते नाही निघत, बरोबर आहे ना. मला तेच तर आपण बियाणं ठेवा आणि ते निघावं नाही, काय करता मग? त्यासाठी मी ठेवलं होतं बियाणं, ते तसंच झालताना निघालं नाही ना, मग काय करता? निघालं नाही तर डबल पेरायची आपत किती आहे मग? सोपी आहे का ते डबल पेरणं? हो ना, पहिल्यांदाच तर सोय नाही लागत माणसाने, डबल कुठे पेरता. बरोबर आहे ते बी, पण पहिले काय नाही रे, असं बॅगान गिगाचं होतं, घरचंच पेरा लागे. पहिले होतं तसं उडीद मूग हे ते राहतं घरचे पेरत लोक, ज्वारी गिवारी येते. बरं येऊ का जेव्हा बाबा, काही एखाद्या कारण पुरत नाही, तुम्ही जाणार म्हणजे बी भरण नाही जर असं तालुक्यावर. ये ना बा, ये ना.